तर या अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं तर महात्मा गांधींनी ज्यांना समर्थन दिलं होतं अशा पट्टाभी सीतारामय्या या काँग्रेस नेत्याचा पराभव केला। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद 1939ला सोडलं, कारण त्यांचं गांधीजींशी आणि काँग्रेसची जी कार्यकारिणी होती त्यांच्याशी मतभेद झाले। इंग्रजांच्या नजरकैदेत असताना नजरकैदेतून बाहेर पडण्याची कल्पना आणि बाहेर पडण्याची आयडिया त्यांना सुचली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे। नेताजी सुभाषचंद्र बोस हे शिवाजी महाराजांचे भक्त होते। नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं निधन काय झालं 18 ऑगस्ट 1945ला, पण ते कोणत्या ठिकाणी झालं तर फार्मोसा बेटातील तायपे या ठिकाणी निधन झालं। त्यामुळे आझाद हिंद सेनेचं पुढं जी हालचाल होती तीच थांबली असं म्हणावं लागेल। विद्यार्थी मित्र हो नमस्कार, व्हेनेटर करिअरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक सचिन सत्रे आपणाला या प्लॅटफॉर्मवरती सामान्य ज्ञान या घटकांतर्गत आधुनिक भारताचा इतिहास हा विषय शिकवत आहे। आधुनिक भारताचा इतिहास हा जो विषय आहे तो भारतातील जवळजवळ सर्वच स्पर्धा परीक्षांना आहे, त्याच दृष्टिकोनातून आपण सर्व लेक्चर्स घेतलेले आहेत। आजचं जे आपलं लेक्चर आहे ते आहे आझाद हिंद फौज। आझाद हिंद फौज सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील जवळजवळ सर्व इतिहास शिकवलेला आहे। आजचं जर हे लेक्चर झालं तर आपलं 1945 पर्यंतचा इतिहास आजपर्यंत कव्हर होऊन जाईल। 1942 जी चले जाव चळवळ आहे किंवा छोडो भारत आंदोलन आहे त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे। हा आहे आझाद हिंद फौजेचा व्हिडिओ। यानंतर जो आपला शेवटचा व्हिडिओ येईल तो येईल भारताला स्वातंत्र्य मिळाले हा व्हिडिओ येईल। तर आता सुरुवात करूया आझाद हिंद फौज या टॉपिकला। बघा, आता आझाद हिंद फौज याची आपण पार्श्वभूमी पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे। तर आझाद हिंद फौज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात कोण? नेताजी सुभाषचंद्र बोस। कारण आझाद हिंद फौजेचं नेतृत्व कोणी केलं तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्याचं नेतृत्व केलं। त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी माहिती बघणं गरजेचं आहे। आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे असे स्वातंत्र्य सैनिक होते, त्यामुळे त्यांच्याविषयी माहिती बघणं हे क्रमप्राप्त आहे। तर बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कुठे झालाय? बघा, यांचा जन्म झालेला आहे कटक, ओडिशा। सध्याचं जे ओडिशा राज्य आहे त्या ओडिशा राज्यातील कटक या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला 1897 साली। नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कुठे झालाय? कटक या ठिकाणी झालाय। ते ठिकाण आहे सध्याच्या ओडिशा या राज्यात, सध्याच्या ओडिशा राज्यात। पण अजून एक मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे कटक हे सध्या जरी ओडिशा या राज्यात असलं तरी ज्या वेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला म्हणजे 1897 साली, हे ओडिशा आणि कटक हे दोन्ही कुठं होतं तर त्यावेळच्या बंगाल प्रांतात, त्यावेळच्या बंगाल प्रांतात, बंगाल प्रांतात। म्हणजे तुम्हाला परीक्षेला असाही मुद्दा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म त्यावेळच्या बंगाल प्रांतातील कटक या ठिकाणी झाला, त्यावेळच्या बंगाल प्रांतातील कटक या ठिकाणी झाला आणि सध्या जे ओडिशा राज्य आहे त्याच्यामधल्या कटक या शहरात झाला। आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनात काय काय घडामोडी घडल्या तर बघा, 1921ला ते ICS ची परीक्षा उत्तीर्ण झाले। 1921ला ते ICS ची परीक्षा उत्तीर्ण झाले, पण त्यांनी काय केलं, स्वातंत्र्य लढ्यासाठी सरकारी नोकरी केली नाही। ICS म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस नावाची त्यावेळेस एक सर्व्हिस होती, ज्याची परीक्षा इंग्लंडमध्ये जाऊन द्यावी लागायची। ती जगातली सगळ्यात अवघड परीक्षा होती आणि त्या परीक्षेमध्ये ती परीक्षा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी उत्तीर्ण केली होती। ती परीक्षा उत्तीर्ण होणं हे त्यावेळेचं स्वप्न, आजच्या काळातही स्वप्न आहे। त्याचं नाव आता IAS असं झालेलं आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा पास होऊन सुद्धा
ते त्या पदावर रुजू झालेले नाहीत. त्यांनी मग काय केलं तर आपलं आयुष्य आहे ते स्वातंत्र्य लढाईसाठी समर्पित केलं. त्यानंतर पुढं काही दिवसांनी निवडणुकीद्वारे ते काय झाले, कोलकाता महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. कोलकाता महानगरपालिकेचे काय झाले, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. निवडणुकीद्वारे ते काय झाले, कोलकाता महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच काय, सीईओ, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, सीईओ. तर निवडणुकीद्वारे ते कोलकाता महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर झाले. त्यानंतर त्यांच्या जीवनातला आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची घडामोड म्हणजे काय, तर 1938च्या हरिपुरा काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. म्हणजे 1938ला जे हरिपुरा काँग्रेस अधिवेशन झालं त्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. तसेच 1939ला त्रिपुरी काँग्रेस अधिवेशन झालं. त्रिपुरी काँग्रेस अधिवेशन झालं, त्या त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनाचे पण ते अध्यक्ष होते. इथं फक्त एक मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, हरिपुरा काँग्रेस अधिवेशन हे गुजरातमध्ये झालेलं आहे. गुजरातमध्ये झालेलं आहे. तर 1939चं त्रिपुरी काँग्रेसचे अधिवेशन हे कुठे झालेलं आहे, मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर नावाचं शहर आहे. त्या जबलपूर शहराचाच एक भाग त्रिपुरी म्हणून भाग आहे. त्या ठिकाणी हे काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं 1939चं. तर हे 1939चं जे त्रिपुरी अधिवेशन झालं मध्य प्रदेशमध्ये, अनेक पुस्तकांमध्ये दिल्यामुळे अनेकांना वाटतं की 1939 अधिवेशन हे त्रिपुरा या ठिकाणी झालं. सध्याचं जे त्रिपुरा राज्य आहे त्या ठिकाणी, पण त्या ठिकाणाचं नाव आहे त्रिपुरी, ते आहे मध्य प्रदेशमधलं ठिकाण. तर 1939च्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय, तर या अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं, तर महात्मा गांधींनी ज्यांना समर्थन दिलं होतं अशा पट्टाभी सीतारामय्या या काँग्रेस नेत्याचा पराभव केला. बघा, 1939च्या त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कुणाचा पराभव केला, तर पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव केला. आणि पट्टाभी सीतारामय्यांना महात्मा गांधींनी समर्थन दिलेलं होतं, महात्मा गांधींनी पाठिंबा दिलेला होता. आता मुळातच पट्टाभी सीतारामय्या हे स्वतःच तसं म्हटलं तर खूप मोठे नेते होते, हेच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते होते त्यावेळेचे, पण त्यांचा त्यांनी पराभव केला. आणि पट्टाभी सीतारामय्या यांच्याविषयी अजून एक माहिती मी सांगतो, ती म्हणजे भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं, भारताला स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य मिळवून देण्यात सर्वात मोठा वाटा होता तो काँग्रेस पक्षाचा. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या काँग्रेस पक्षाचे पहिले अध्यक्ष कोण झाले, तर हे पट्टाभी सीतारामय्या झाले. तेच पट्टाभी सीतारामय्या हेच अध्यक्ष झाले. पण त्यांचा पराभव 1939च्या त्रिपुरा अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केला. पण 1939लाच काय झालं बघा, 1939लाच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं गांधीजींशी म्हणजेच कुणाशी, काँग्रेसशी मतभेद झालं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं 1939ला गांधीजींशी म्हणजेच काँग्रेसशी मतभेद झाले. त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1939ला एका नव्या पक्षाची स्थापना केली. त्यांनी काय केलं, काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं. 1939लाच ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते, पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद 1939ला सोडलं, कारण त्यांचं गांधीजींशी आणि काँग्रेसची जी कार्यकारिणी होती त्यांच्याशी मतभेद झाले. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला, अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला, सदस्यपदाचाही राजीनामा दिला आणि स्वतःचा एक नवीन पक्ष काढला, तो म्हणजे फॉरवर्ड ब्लॉक. स्वतःचा नवीन पक्ष काढला तो म्हणजे फॉरवर्ड ब्लॉक नावाचा त्यांनी पक्ष काढला. त्यानंतर पुढे बघा, आता 1939च्या दरम्यानच काय झालं होतं, दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. 1939ला सप्टेंबर 1939ला दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. तर या महायुद्ध सुरू झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं असं मत होतं की हे महायुद्ध म्हणजे भारतीयांना संधी आहे, कारण या महायुद्धामध्ये इंग्लंड गुंतलेल असताना, इंग्लंड अडचणीत असताना आपण भारतातील जी राष्ट्रीय चळवळ आहे ती अधिक तीव्र करून काय करायचं, भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि या प्रकारचा ते प्रचार करत होते. त्यामुळं काय झालं, त्यांचे जे विचार होते ते काय वाटले, इंग्रजांना क्रांतिकारी विचार वाटले. तरी त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी, काही क्रांतिकारी हालचालींमुळं इंग्रजांनी काय केलं, जुलै 1940 मध्ये त्यांच्या क्रांतिकारी हालचालींमुळे
सरकारने त्यांना तुरुंगात टाकलं. क्रांतिकारी हालचालींच्या संशयामुळे केवळ बरं का, क्रांतिकारी हालचालींमुळे किंवा त्याविषयी असणाऱ्या संशयामुळे जुलै 1940लाच इंग्रजांनी काय केलं, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना तुरुंगात टाकलं. पण नंतर काय केलं, डिसेंबर 1940ला त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे राहत्या घरातच नजर कैद केलं. डिसेंबर 1940 मध्ये त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे राहत्या घरातच नजर कैद केलं. राहत्या घरातच काय केलं, त्यांना नजर कैद केलं. कारण ते खूप तसे मोठे नेते होते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे तसे खूप मोठे राष्ट्रीय नेते होते. महात्मा गांधी, त्या महात्मा गांधी नंतरचे जे महत्वाचे नेते होते, सरदार वल्लभभाई पटेल, त्यानंतर पंडित नेहरू यांच्या बरोबरीत बसणारे ते नेते होते. त्यामुळे त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काय केलं, नजर कैद ठेवलं. वास्तविक त्यावेळेस काय झालं होतं, डिसेंबर 1940च्या दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस हे तुरुंगातच होते. पण तुरुंगात असताना त्यांनी प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आणि उपोषणामुळे त्यांची प्रकृती ढासळायला लागली. म्हणून सरकारने त्यांना काय केलं, त्यांच्या घरात म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या घरातच नजर कैद म्हणून ठेवलं. आणि त्यानंतर जानेवारी 1941ला, डिसेंबरमध्ये ठेवलं, जानेवारी 1941ला ते त्यांच्या राहत्या घरातून इंग्रजांच्या नजर कैदेतून बाहेर पडले. त्यांच्या राहत्या घरातून नजर कैदेतून बाहेर पडले. त्यावेळीचा त्यांचा त्यांनी अनुभव सांगितला की इंग्रजांच्या नजर कैदेत असताना नजर कैदेतून बाहेर पडण्याची कल्पना आणि बाहेर पडण्याची आयडिया त्यांना सुचली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे. नेताजी सुभाषचंद्र बोस हे शिवाजी महाराजांचे भक्त होते. तर त्यांना ही जी आयडिया सुचली की आपण नजर कैदेतून बाहेर पडलं पाहिजे आणि बाहेर जाऊन आपल्या देशाच्या बाहेर जाऊन इंग्रजांचे जे विरोधक देश आहेत त्यांच्याशी हात मिळवणूक करून भारतातून इंग्रजांना हाकलून दिलं पाहिजे. ही आयडिया त्यांना शिवाजी महाराजांच्यामुळे सुचली आणि त्यामुळेच त्यांनी काय केलं, जानेवारी 1941 मध्ये अफगाणिस्तान रशिया मार्गे नेताजी सुभाषचंद्र बोस गुप्तपणे कुठं पोहोचले, तर जर्मनीला पोहोचले. ते पोहोचले जर्मनीला. आता जर्मनीलाच का पोहोचले, तर दुसरं महायुद्ध सुरू झालं. त्याचे जे दोन गट होते, एक इंग्लंड फ्रान्सचा गट होता आणि दुसरा जो गट होता तो जर्मनी जपान यांचा होता. पण दुसरा जर्मनी जपान यांचा गट होता त्यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग होतं ते म्हणजे जर्मनी. सुरुवातीच्या काळात 1943 पर्यंत जर्मनी विजयाच्या दिशेने चाललेलं होतं. जर्मनी विजयाच्या दिशेने चाललं होतं. जर्मनीचं नेतृत्व करत होता हिटलर. हिटलर हा तिथला जर्मनीचं नेतृत्व करत होता. सुरुवातीला दुसऱ्या महायुद्धात पारडं जर झालं होतं जर्मनीचं. जर्मनीनं इंग्लंडचा पराभव केला होता. फ्रान्सला स्वतःच्या ताब्यात घेतलं होतं. त्यामुळं नेताजी सुभाषचंद्र बोस त्या हिटलरला भेटण्यासाठी जर्मनीला गेले. हिटलरचा पाठिंबा मिळवण्यासाठी जर्मनीला गेले. आणि जानेवारी 1941ला ते अफगाणिस्तान रशिया मार्गे जर्मनीला गेले. पण जाताना त्यांनी काय त्यांचं स्वतःचं नाव ठेवलं नाही, तर त्यांनी नाव स्वतःचं बदललं. नाव बदलून काय केलं, झियाउद्दीन. बघा, म्हणजे ते गुप्तपणे काय केले, गुप्तपणे जर्मनीला गेले. तर गुप्तपणे जर्मनीला जात असताना त्यांनी जे धारण केलेलं नाव होतं ते कोणतं होतं, झियाउद्दीन. झियाउद्दीन हे त्यांनी नाव धारण केलेलं होतं. त्यानंतर जर्मनीला गेल्यानंतर 1942 मध्ये बर्लिन इथं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फ्री इंडिया सेंटर ची स्थापना केली. फ्री इंडिया सेंटर. बघा, 1942 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन इथं काय केलं, तर फ्री इंडिया सेंटर ची स्थापना केली. फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली. आणि या फ्री इंडिया सेंटरचं अध्यक्षपद कुणाकडे दिलं त्यांनी, तर ACN नांबियार. बघा, फ्री इंडिया सेंटरची स्थापना 1942ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली. पण त्याचं जे अध्यक्षपद आहे ते त्यांनी कुणाला दिलं, तर ACN नांबियार म्हणून होते त्यांचे सहकारी. त्यांच्याकडे त्यांनी काय केलं, या बर्लिनीतल्या फ्री इंडिया सेंटरची नेतृत्व दिलं किंवा अध्यक्षपद दिलं. त्याचबरोबर त्यांनी काय केलं, जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय जनतेला सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे आवाहन केले. म्हणजे त्यांनी भारतीय जनतेला कशाचं आवाहन केलं, तर सशस्त्र लढ्याचं. म्हणजे हातात शस्त्र घेऊन तुम्ही लढा असं त्यांनी आवाहन केलं. ते आवाहन केलं कुठलं, जर्मनीची राजधानीच आहे बर्लिन. बर्लिन इथल्या रेडिओ केंद्रावरून.
आता बघा, आझाद हिंद सेनेची स्थापना, आता आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी बघितलं तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पुढे जाऊन आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलेलं आहे. पण हे बघण्याच्या आधी आझाद हिंद सेनेची स्थापना कधी झाली, स्थापना होण्याची प्रक्रिया काय झाली याची थोडक्यात आपण माहिती बघूया. म्हणजे आझाद हिंद सेनेची जी स्थापना आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना आहे त्याचा काय आपण बघूया, घटनाक्रम बघूया. त्याचा आपण घटनाक्रम बघूया. तर बघा 1915ला रासबिहारी बोस हे जपान, 1915 पासूनच ते राहत होते जपानला. तर रासबिहारी बोस, पाठीमागे मी याच्यावर लेक्चर पण घेतलेलं आहे रासबिहारी बोस यांच्यावर, भारतातील क्रांतिकारी चळवळी म्हणून, त्याच्यामध्ये यांची माहिती आलेली आहे. तर 1911ला ज्यावेळेस बंगालची फाळणी रद्द झाली आणि तोपर्यंत भारताची जी राजधानी होती कोलकाता, ही कलकत्त्यावरून राजधानी शिफ्ट करायचं चाललं होतं दिल्लीला. त्यावेळेस भारताचा व्हाईसरॉय होता लॉर्ड हार्डिंग्ज. त्या लॉर्ड हार्डिंग्जवर जो बॉम्ब हल्ला झाला, त्या बॉम्ब हल्ल्याचे सूत्रधार कोण होते, रासबिहारी बोस. ते लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब हल्ला करणारा दुसरा व्यक्ती होता, पण त्याचे खरे सूत्रधार होते रासबिहारी बोस. त्यानंतर 1915च्या आसपासच गदर पार्टी म्हणून एक होती लाला हरदयाळ यांची, तर त्या गदर पार्टीनं भारतात एक उठाव करायचं ठरवलं. तो उठाव फसला, पण त्या उठावामध्ये पण हे उठाव करण्याच्या प्रक्रियेत पण रासबिहारी बोस सुद्धा सामील होते. पण नंतर ते भारतातून त्यांनी त्यांच्या मागं पोलिसांचा ससेमिरा लागला, चौकशा लागल्या, त्यामुळे ते भारतातून पलायन करून कुठे गेले, जपानला गेले. आणि 1915 पासून ते जपानमध्येच राहत होते. 1915 पासून ते जपानमध्येच राहत होते. त्यांनी काय केलं, तर त्यांनी जपानमध्ये राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी जपानमध्ये राहून प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी काय केलं, तिथं आग्नेय आशियातील जी राष्ट्रे होती, मलेशिया, सिंगापूर अशी जी राष्ट्र होती, त्या राष्ट्रांमधील देशप्रेमी भारतीयांना संघटित करून त्यांनी काय केलं, एक संस्था स्थापन केली, ती म्हणजे इंडियन इंडिपेंडन्स लीग. बघा, रासबिहारी बोस यांनी जपानमध्ये ही स्थापन केलेली संस्था आहे. जपानमध्ये त्यांनी कोणती संस्था स्थापन केली, तर इंडियन इंडिपेंडन्स लीग. इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संस्था त्यांनी जपानमध्ये स्थापन केली रासबिहारी बोस यांनी. आणि इंडियन इंडिपेंडन्स लीगमध्ये त्यांनी कोणत्या लोकांची भरती करून घेतली, तर आग्नेय आशियामध्ये राहणारे जे भारतीय होते, देशावर प्रेम करणारे भारतीय लोक होते, त्यांना प्रेरित करून त्यांनी या इंडियन इंडिपेंडन्स लीगमध्ये घेतलं. आणि पुढे बघा, आता आझाद हिंद सेनेची स्थापनेकडे आपण चाललेलो आहोत. तर 1942चा पूर्वार्ध, तर 1942च्या पूर्वार्धात काय झालं, तर जपानने आग्नेय आशियातील म्हणजे कोणते, सिंगापूर, मलेशिया आणि अगदी म्यानमार हा तसा आग्नेय आशियात म्हणता येणार नाही, तो आपल्या भारताच्या पूर्वेला आहे. तर जपानने काय केलं, आग्नेय आशियातील सिंगापूर, मलेशिया तसेच म्यानमार इथला काय केला, ब्रिटिश प्रदेश जिंकला. त्यावेळी त्यांच्या ताब्यात काय झालं, तर हजारो भारतीय सैनिक व अधिकारी पडले. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या, 1942च्या पूर्वार्धातच काय केलं, जपाननं ब्रिटिशांचा आग्नेय आशियातील खूप मोठा प्रदेश जिंकला. आणि त्यावेळेस त्यांनी ब्रिटिशांच्या सैनिकांना कैद केलं. पण ब्रिटिशांचे सैनिक हे कोण होते, तर भारतीय लोकच होते. ब्रिटिशांचे सैनिक जास्तीत लढणारे कोण होते, तर भारतीय सैनिकच होते. भारतीय सैनिक आणि भारतीय अधिकारीच होते. हे भारतीय सैनिक आणि भारतीय अधिकारी जपानच्या ताब्यात सापडले, जपाननं त्यांना कैद केलं. आता पुढं काय घडामोड झाली बघा, तर सप्टेंबर 1942 मध्ये, त्यानंतर सप्टेंबर 1942 मध्ये काय झालं, तर युद्धबंदी झालेल्या सैनिकांची एक पलटण कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने रासबिहारी बोस यांनी तयार केली. तिलाच काय म्हणतात, आझाद हिंद सेना. म्हणजे आझाद हिंद सेना दोन बाबींनी मिळून बनलेली आहे, लक्षात ठेवा. पहिली म्हणजे रासबिहारी बोस यांची इंडियन इंडिपेंडन्स लीग, आणि दुसरी म्हणजे काय, तर जपाननं जे आग्नेय आशियातील ब्रिटिश प्रदेश जिंकला, त्यावेळेस त्यांच्या ताब्यात जे भारतीय सैनिक आणि अधिकारी सापडले, त्या अधिकाऱ्यांना एकत्र करून काय केलं, तर रासबिहारी बोस यांनीच काय केलं, तर रासबिहारी बोस यांचं त्यावेळेस वय झालेलं होतं, त्यामुळे काय केलं त्यांनी, कॅप्टन मोहन सिंग यांचं नाव लक्षात ठेवा, कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने काय केलं, एक पलटण तयार केली. पलटण म्हणजे सैन्याची तुकडी तयार केली. तिलाच नाव काय दिलं, आझाद हिंद सेना असं नाव दिलं. आणि आझाद हिंद सेनेची स्थापना झाल्यानंतर रासबिहारी बोस
यांनी काय केलं, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना विनंती केली, कारण ते तोपर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस होते कुठं, जर्मनीमध्ये. जर्मनीमध्ये असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांना रासबिहारी बोस यांनी विनंती केली की तुम्ही जपानमध्ये या आणि जपानमध्ये येऊन आझाद हिंद सेनेचं नेतृत्व करा. रासबिहारी बोस यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना विनंती केली की जर्मनीमधून जपानला येऊन तुम्ही काय करा, आझाद हिंद सेनेचं नेतृत्व करा. आता अनेकांच्या मनात असा प्रश्न असतो की रासबिहारी बोस आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नातं काय. अनेकांचं तर असं म्हणणं असतं की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मोठे बंधू म्हणजे रासबिहारी बोस. पण रासबिहारी बोस आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा काही नातेसंबंध नाही, यांच्यामध्ये कोणताही नातेसंबंध नाही. यांचे हे दोघेही काय होते, स्वातंत्र्य चळवळीसाठी लढणारे बंगाल प्रांतातील नेते होते. मूलतः बंगाल प्रांतातील नेते होते, पण यांच्यामध्ये कोणतेही नातेसंबंध नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा आझाद हिंद सेना. आझाद हिंद सेना, तर या आझाद हिंद सेनेचे कमांडर इन चीफ कोण होते, तर याचे पहिले कमांडर इन चीफ कोण होते, कॅप्टन मोहन सिंग. बघा आझाद हिंद सेनेचे पहिले कमांडर इन चीफ कोण होते, कॅप्टन मोहन सिंग. आता तुम्हाला कॅप्टन मोहन सिंग मी आधीच सांगितलं की रासबिहारी बोस यांनी काय केलं, कॅप्टन मोहन सिंग यांच्या साथीनंच काय केलं होतं, आझाद हिंद सेनेची स्थापना केली. आणि नंतर सुभाषचंद्र बोस यांना तिचं नेतृत्व करण्यासाठी बोलवलं. मग नंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आल्यानंतर ते काय झाले, आझाद हिंद सेनेचे दुसरे कमांडर इन चीफ झाले. तर नेताजी सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद सेनेचे दुसरे कमांडर इन चीफ आहेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद सेनेचे दुसरे कमांडर इन चीफ आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर चीफ ऑफ स्टाफ, आझाद हिंद सेनेचे चीफ ऑफ स्टाफ कोण होते, तर जगन्नाथराव भोसले कोण होते, तर आझाद हिंद सेनेचे चीफ ऑफ स्टाफ. आता आझाद हिंद सेना जरी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केली असली तरी त्यामध्ये भारतातील अनेक सैन्य होतेच, पण त्याबरोबर महाराष्ट्रातील सैन्याची संख्या खूप जास्त होती आणि त्यामध्ये पण सातारा जिल्ह्याची आघाडी त्यावेळी पण जास्त होती. आझाद हिंद सेनेमध्ये असणाऱ्या बहुतेक सैनिकांना, महाराष्ट्रातल्या सैनिकांपैकी सर्वात जादा सैनिक होते सातारा जिल्ह्यातील. त्यानंतर पुढं मग हे जे आझाद हिंद सेनेचं नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानमध्ये स्वीकारलं. त्यानंतर ते जपाननं जो जिंकलेला प्रदेश होता त्या प्रदेशातून पुढं भारताच्या दिशेने येऊ लागले. जपाननं मलेशिया जिंकलेला होता, सिंगापूर जिंकलेला होता, त्या मार्गाने ते भारताच्या दिशेने येऊ लागलं. आणि त्यानंतर पुढं काय झालं, तर 5 जुलै 1943ला सिंगापूर येथे नेताजींनी काय केलं, तर आझाद हिंद सेनेचे सेनापती पद व अध्यक्षपद स्वीकारलं. बघा आझाद हिंद सेनेचं त्यांनी सेनापती पदाने अध्यक्षपद कुठे स्वीकारलं, सिंगापूर या ठिकाणी. ते जपानला गेले होते, नेताजी सुभाषचंद्र बोस जपानला गेले होते, तिथं आझाद हिंद सेनेत ते सहभागी झालेले होते, पण प्रत्यक्षात त्यांनी आझाद हिंद सेनेचं सेनापती पदाने अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे कुठं, तर सिंगापूर इथं स्वीकारलेलं आहे. कारण तिथून पुढे ते सिंगापूरला आले. सिंगापूरला आल्यानंतर त्यांनी काय केलं, आझाद हिंद सेनेचे सेनापती पद व अध्यक्षपद स्वीकारलं. त्यानंतर त्यांनी काय केलं, सिंगापूरमध्येच ऑक्टोबर 1943 मध्ये सिंगापूरला त्यांनी काय केलं, आझाद हिंद सरकार स्थापन केलं. आझाद हिंद सरकारची स्थापना त्यांनी कुठे केली, सिंगापूरला केली, हे लक्षात ठेवा, सिंगापूरला केली. आणि सिंगापूरला जे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली, या सरकारला कुणी मान्यता दिली, तर जर्मनी, जपान, इटली, म्यानमार या देशांनी सिंगापूरच्या आझाद हिंद सरकारला मान्यता दिली. सिंगापूरच्या आझाद हिंद सरकारला मान्यता कोणी दिली, जर्मनी, जपान, इटली आणि म्यानमार या महत्वाच्या देशांनी दिली. आता आझाद हिंद सेनेविषयीच आपण पुढे माहिती बघतोय. तर आझाद हिंद सेनेमध्ये जसे पुरुष होते तसेच महिला सैनिक सुद्धा होते. आणि महिला सैनिकांची एक रेजिमेंट होती, तिचं नाव म्हणजे राणी झाशी रेजिमेंट.
महिला सैनिकांची जी रेजिमेंट होती तिचं नाव आहे राणी झाशी रेजिमेंट. आणि या राणी झाशी काय होती तरी आझाद हिंद सेनेची महिला तुकडी होती. राणी झाशी रेजिमेंट ही काय होती आझाद हिंद सेनेची महिला तुकडी होती. आणि याचं नेतृत्व राणी झाशी रेजिमेंटचं नेतृत्व कोणी केलं कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केलं. त्यावेळेस त्यांचं नाव होतं कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन हेच नाव होतं. नंतर त्यांचं लग्नानंतरचं नाव झालं सहगल. लग्नानंतरचं नाव झालं सहगल. कॅप्टन लक्ष्मी सहगल हे नंतर स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा त्या होत्या कॅप्टन लक्ष्मी सहगल किंवा पूर्वीचं त्यांचं नाव होतं कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. आझाद हिंद सेनेत असताना त्यांचं नाव होतं कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन याच. यानंतर पुढं जे APJ अब्दुल कलाम आपले भारताचे राष्ट्रपती झाले त्यावेळेस APJ अब्दुल कलाम यांच्या विरोधात ज्यांनी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवली त्या म्हणजे ह्या कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनीच निवडणूक लढवली. त्यानंतर याच राणी झाशी रेजिमेंट मधील इतर महिला कोण होत्या तर एक होत्या जानकी थिवी. जानकी थिवी एक होत्या बघा जानकी थिवी असं त्यांचं नाव. या रेजिमेंट इतर महिला कोण होत्या जानकी थिवी आणि दुसऱ्या होत्या बेला दत्त. जानकी थिवी आणि बेला दत्त ह्या अजून इतर आझाद हिंद सेनेतील इतर महिला होत्या. त्याचबरोबर आझाद हिंद सेनेतील इतर पदाधिकारी कोण होते आझाद हिंद सेनेतील इतर पदाधिकारी कोण होते त्यांची नाव आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर दुसरे होते शाहनवाज खान. शाहनवाज खान ज्यांचा संबंध आपण जोडतो शाहरुख खानच्या घराण्याशी. शाहरुख खानशी जोडतो ते शाहरुख खान अभिनेता आहे त्याच्याशी ते शाहनवाज खान. त्यानंतर होते जगन्नाथ भोसले आपल्या महाराष्ट्रातील होते जगन्नाथ भोसले. त्यानंतर होते प्रेमकुमार सहगल. या प्रेमकुमार सहगल जे आहेत त्यांच्याबरोबरच पुढे जाऊन काय झालं या कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांचा विवाह झाला. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांचा विवाह कोणाचा झाला प्रेमकुमार सहगल यांची झाला. मग त्यांचं आडनाव परत लग्नानंतर कॅप्टन लक्ष्मी सहगल असं झालं. त्यानंतर गुरुबख्शसिंग धिल्लॉं. गुरुबख्शसिंग धिल्लॉं असं नाव आहे त्यांचं ऍक्च्युअल. गुरुबख्शसिंग धिल्लॉं हे पण एक महत्वाचे पदाधिकारी होते. बघा आता आझाद हिंद सेनेविषयी आपण सगळी माहिती घेतोय. आझाद हिंद सेनेचे निशान आझाद हिंद सेनेचे निशान होते तिरंगी ध्वज. आझाद हिंद सेनेचा ध्वज होता तिरंगी ध्वज. पण तिरंगी ध्वजावर त्यावेळेस आजच्या सारखं अशोक चक्र नसायचं तर ते तिरंगी ध्वजावर काय असायचं चरख्याचं चित्र असायचं. चरख्याचं चित्र पण त्या अशोक चक्रासारखंच त्या चरख्याचं चक्र असायचं आणि त्याला असे पट्टे बांधलेले असायचे. तर आझाद हिंद सेनेचे निशाण होतं काय तिरंगा ध्वज. आणि तिरंगा ध्वज म्हणजे काय ते चरख्याचे चित्र असलेला तिरंगा ध्वज. चरख्याचे चित्र असलेला तिरंगा ध्वज. चरखा म्हणजे काय तर स्वातंत्र्यपूर्व काळात कापसाचं सूत कातण्यासाठी वापरलं जाणारे ते यंत्र असायचं. ते हातानंच वापरायचं यंत्र होतं. त्यानंतर आझाद हिंद सेनेचं बोधचिन्ह होतं झेप घेणारा वाघ. बघा आझाद हिंद सेनेचं बोधचिन्ह होतं झेप घेणारा वाघ. त्यानंतर अभिवादनाचे शब्द होते जय हिंद. अभिवादनाचे शब्द होते जय हिंद. अभिवादनाचे शब्द म्हणजे काय लक्षात घ्या ज्यावेळेस आपण एकमेकांना भेटू समोरासमोर त्यावेळेस आपण काय करतो नमस्कार करतो नमस्ते करतो. तर नमस्कार नमस्ते काय सध्या आपल्या ह्याच्यातले अभिवादनाचे शब्द आहेत किंवा काही जण एकमेकाला भेटल्यावर राम राम करतात तर राम राम हे पण काय आहे अभिवादनाचे शब्द आहेत. तसे हे अभिवादनाचे आझाद हिंद सेनेमधील अभिवादनाचे शब्द कोणते होते जय हिंद. त्यानंतर घोषवाक्य होतं आझाद हिंद सेनेचं घोषवाक्य कोणतं होतं चलो दिल्ली. आझाद हिंद सेनेचं घोषवाक्य होतं चलो दिल्ली. आणि आझाद हिंद सेनेने चलो दिल्ली हे घोषवाक्य कुठून घेतलं होतं तर 1857च्या उठावामधून घेतलं होतं. 1857च्या उठावादरम्यान मेरठ येथील सैनिकांनी उठाव केला आणि तिथून ते मेरठ पासून दिल्लीला निघाले. त्यावेळेस त्यांची घोषणा होती चलो दिल्ली आणि तीच घोषणा आझाद हिंद सेनेनं घेतलेली होती. ते त्यांचं घोषवाक्य होतं. त्यानंतर आझाद हिंद सेनेचं ब्रीद वाक्य हे झालं घोषवाक्य. घोषणा देण्याचं ते वाक्य झालं. पण ब्रीद वाक्य काय होतं तर एकता विश्वास बलिदान. बघा ब्रीद आझाद हिंद सेनेचं ब्रीद काय होतं तर एकता विश्वास बलिदान. एकता विश्वास बलिदान म्हणजेच काय युनिटी फेथ सॅक्रिफाईस.
युनिटी फेथ सॅक्रिफाईस म्हणजेच एकता विश्वास बलिदान हे काय होतं आझाद हिंद सेनेचं ब्रीद वाक्य होतं. त्यानंतर आझाद हिंद सेनेचं समरगीत म्हणजे आझाद हिंद सेनेला काय बऱ्याच वेळा प्रत्यक्षात फील्डवरती जाऊन युद्धात सहभाग व्हावं लागायचं. युद्धामध्ये प्रत्यक्षात रणभूमीवर जाऊन लढावं लागायचं आझाद हिंद सेनेला. मग या समरगीत त्यांचं युद्धभूमीतलं त्यांचं जे गीत होतं. समरगीत म्हणजे काय तर युद्धावेळी गायचं गीत. युद्धावेळी सैनिकांना प्रेरणा देण्यासाठी जे गीत गायलं जातं ते गीत म्हणजे समरगीत. तर आझाद हिंद सेनेचं ते समरगीत होतं कोणतं कदम कदम बढ़ाए जा, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाई जा, हे त्यांचं समरगीत होतं. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या दरम्यान भारतीयांना केलेलं आवाहन काय तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीयांना केलेलं आवाहन काय तर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, हे त्यावेळेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं भारतीयांना केलेलं आवाहन आहे. आता आझाद हिंद सेनेचा पराक्रम बघा. तर आझाद हिंद सेनेचा पराक्रम म्हणजे काय तर नोव्हेंबर 1943 मध्ये अंदमान निकोबारी बेटे जिंकून जपानने ते आझाद हिंद सरकारच्या ताब्यात दिली. आता मुद्दा लक्षात घ्या आझाद हिंद सेना ही होती ती जपानच्या नेतृत्वाखाली लढत होती. तिचं नेतृत्व जरी नेताजी सुभाषचंद्र बोस करत असलं तरी तिच्या पाठीमागे जे बॅकिंगला देश होता तो जपान होता. जपानच्या अधिकृतपणे जपानच्या नेतृत्वाखाली ते लढत होते आझाद हिंद सेना. त्यामुळं आझाद हिंद सेनेनं कोणताही प्रदेश जिंकला तरी तो जपानचा प्रदेश असायचा. पण जपाननं काय केलं की नोव्हेंबर 1943 मध्ये अंदमान निकोबार इथली बेटं जिंकली. आता ही बेटं मुळात जिंकली कोणी तर आझाद हिंद फौजेच्या सैनिकांनी जिंकली. पण ती जिंकल्यानंतर गेली जपान सरकारच्या कारण देश तो होता त्यांच्या ताब्यात. पण जपाननं ती काय केली आझाद हिंद सरकारच्या ताब्यात गेली. आझाद हिंद सेना वेगळी आझाद हिंद सरकार वेगळं. आझाद हिंद सेनेनं ही जिंकली आणि जपानला दिली आणि जपाननं ती दिली आझाद हिंद सरकारच्या ताब्यात. आझाद हिंद सरकार हे कुठं स्थापन झालं होतं तर सिंगापूर या ठिकाणी स्थापन झालं. आझाद हिंद सरकारच्या ताब्यात दिली. मग ही अंदमान आणि निकोबार ही बेटं आझाद हिंद सरकारच्या ताब्यात आल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान आणि निकोबार या बेटांना नावं दिली. ती कोणती नावं दिली बघा. अंदमान हे जे बेट आहे त्याला काय नाव दिलं शहीद. अंदमान बेटाला नाव दिलं शहीद आणि निकोबार बेटाला नाव दिलं स्वराज्य. अंदमान बेटाला नाव दिलं शहीद आणि निकोबारला नाव दिलं स्वराज्य. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या ताब्यात आल्यानंतर ही नावं बदलली. त्याचबरोबर पुढे अजून काय पराक्रम केला आझाद हिंद सेनेनं तर म्यानमारमधील आराकानचा प्रदेश आहे. म्यानमारमध्ये आराकानचा प्रदेश आहे तो प्रदेश पण कोणी जिंकला आझाद हिंद सेनेने जिंकला. म्यानमारमधील जो आराकानचा प्रदेश आहे तो प्रदेश त्यावेळेस ब्रिटिशांच्या ताब्यात होता. आराकानचा प्रदेश हा कोणाच्या ताब्यात होता ब्रिटिशांच्या ताब्यात होता. ब्रिटिशांच्या ताब्यातून तो प्रदेश कोणी जिंकला आझाद हिंद सेनेने 1944 ला. मुद्दा लक्षात घ्या म्यानमार म्हणजे भारताच्या सीमेवर आझाद हिंद सेना आली होती. बघा भारताच्या ईशान्येकडील जी राज्य आहेत आसाम असेल किंवा मिझोरम वगैरे जी राज्य आहेत त्या राज्यांच्या पूर्वेलाच काय आहे म्यानमार हा देश आहे. तर तिथपर्यंत म्यानमारपर्यंत आझाद हिंद सेना आली होती. तिथपर्यंत आझाद हिंद सेना आली होती. पण त्या दरम्यानच काय झाली तिथून तिथपर्यंत आली होती. पण आसामच्या पूर्व सीमेवरची सुद्धा काही ठाणी आझाद हिंद सेनेने जिंकली. बघा आसामच्या पूर्व सीमेवरची सुद्धा काही ठाणी जिंकली म्हणजे भारताच्या सीमेमध्ये पण आझाद हिंद सेना आलेली होती. आझाद हिंद सेना आली होती. पण त्याच वेळेस काय झालं जागतिक स्तरावर जपानचा पराभव होऊ लागला. त्यानंतर जागतिक स्तरावर जपानचा पराभव होऊ लागला. त्यामुळे आझाद हिंद सेनेला जे बॅकिंग जपानकडून मिळत होतं ते जपानचं बॅकिंग बंद झालं. त्यामुळे आझाद हिंद सेनेला माघार घ्यावी लागली आणि काय करावी लागली तर इम्फालची जी मोहीम आहे ती अर्धवट राहिली अर्धवट सोडावी लागली. आता इम्फालची मोहीम का अर्धवट सोडावी लागली ती मी पुढल्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगतो. तर इम्फाल आहे सध्याचं जे मणिपूर राज्य आहे. मणिपूर राज्याची राजधानी इम्फाल त्याची मोहीम ते इम्फाल ताब्यात घेण्यासाठीची मोहीम आझाद हिंद सेनेने उघडलेली होती. पण त्यांना ती अर्धवट सोडावी लागली. कशामुळे तर जपानचा जागतिक महायुद्धामध्ये त्यावेळेस पराभव झाला. जपानचा जागतिक महायुद्धामध्ये पराभव झाला. त्यामुळे आझाद हिंद सेनेला माघार घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. ते आपण पुढल्या स्लाइडमध्ये अधिक माहिती घेऊया.
तर पुढे काय झालं, 14 ऑगस्ट बघा, 14 ऑगस्ट 1945 जपाननं शरणागती पत्करली. 14 ऑगस्ट 1945 ला काय केलं, जपाननं शरणागती पत्करली. जपाननं शरणागती का पकडली, तर आपल्याला तर माहित आहे की 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट या दिवशी काय झालं, तर जपानच्या 2 शहरांवरती 6 ऑगस्ट 1945 ला जपानच्या हिरोशिमा या शहरावर अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकला आणि 9 ऑगस्ट 1945 ला नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकला. अशा अमेरिकेनं 2 अणुबॉम्ब जपानवर टाकल्यामुळं जपानचा काय झाला, पराभव झाला आणि जपाननं प्रत्यक्षात शरणागती कधी पत्करली, तर 14 ऑगस्ट 1945. 14 ऑगस्ट 1945 ला जपाननं शरणागती पत्करली. म्हणजेच जपानचा दुसऱ्या महायुद्धात पराभव झाला. त्यामुळं जपान ज्याला बॅकिंग देत होतं त्या आझाद हिंद सेनेला, त्या आझाद हिंद सेनेला सुद्धा माघार घ्यावी लागली. आणि त्याच दरम्यान काय झालं, 14 ऑगस्ट नंतर 3-4 दिवसातच 18 ऑगस्ट 1945 लाच काय झालं, तर टोकियोकडे जाताना फॉर्मोसा बघा, टोकियोकडे जाताना फॉर्मोसा बेटातील तायपे येथे विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन झालं. 18 ऑगस्टलाच काय झालं, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालं. ते कुठं झालं, तायपे, फॉर्मोसा बेटातील तायपे. बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं निधन काय झालं 18 ऑगस्ट 1945 ला. पण ते कोणत्या ठिकाणी झालं, तर फॉर्मोसा बेटातील तायपे या ठिकाणी निधन झालं. त्यामुळे आझाद हिंद सेनेचं पुढं जी हालचाल होती तीच थांबली असं म्हणावं लागेल. पुढं अजून आपण बघूया. त्यानंतर आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवरील खटले. तर हे दुसऱ्या महायुद्धात काय झालं, जपानचा पराभव झाला. जपानचं सैन्य अमेरिकेच्या इंग्लंडच्या ताब्यात सापडलं. त्याचबरोबर मग जपानच्या अंतर्गत लढणारी जी आझाद हिंद सेना होती त्याचे जे सैनिक होते ते पण इंग्रजांच्या ताब्यात सापडले. त्यांना इंग्रजांनी पकडलं. इंग्रजांनी पकडून त्यांच्यावर नंतर खटले चालवले. तर ते खटले कसे चालले बघा, आझाद हिंद सेनेचे जे पदाधिकारी होते, त्यांच्यावरचे खटले. तर या अधिकाऱ्यांवर आरोप कोणता होता, राजद्रोहाचा म्हणजे काय, तर स्वतः ज्या देशात राहतोय त्या देशाच्या विरुद्ध कारवाई करण्याचा आरोप म्हणजे राजद्रोहाचा आरोप. तर त्यांच्या राजद्रोहाचा आरोप का केला, तर आझाद हिंद सेनेतील सर्व पदाधिकारी हे भारतीयच होते. आझाद हिंद सेनेतील सर्व पदाधिकारी हे कोण होते, भारतीयच होते. त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालला. आणि हा जो खटला चालला, या खटल्याचं काम कुठे चाललं, तर लाल किल्ल्यात. आझाद हिंद सेनेतील जे पदाधिकारी होते त्यांच्यावरच्या खटल्याचं काम कुठं चाललं, लाल किल्ल्यात चाललं. आणि लाल किल्ल्यात ते पण कुठं, लष्करी न्यायालयासमोर. म्हणजे लष्करी न्यायालयाच्या शिक्षा वेगळ्या असतात. सामान्य न्यायालय जे आपले असतात त्यांच्या शिक्षा वेगळ्या असतात. लष्करी न्यायालयाच्या शिक्षा भयंकर कडक असतात. आणि त्या लष्करी न्यायालयासमोरच लाल किल्ल्यात आझाद हिंद सेनेच्या पदाधिकाऱ्यांवरील खटल्याचं काम चाललं. पण हे जे अधिकारी होते, आझाद हिंद सेनेचे अधिकारी होते, त्यांच्या वतीनं बचावाचे काम बघा, आझाद हिंद सेनेचे जे पदाधिकारी होते त्यांच्या बचावाचं काम कोणी केलं, तर ते केलं पंडित नेहरू. कारण पंडित नेहरू हे खूप मोठे आधी वकील होते. पंडित नेहरू, भुलाबाई देसाई, तेज बहादूर सप्रू या वकिलांनी केलं. तर पंडित नेहरू, भुलाबाई देसाई, तेज बहादूर सप्रू हे वकील होते. या वकिलांनी काय केलं, आझाद हिंद सेनेचे जे पदाधिकारी होते त्यांच्या विरुद्धचे जे खटले होते त्या खटल्यांमध्ये आझाद हिंद सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बचावाचे काम या 3 महत्वाचे, इतर पण अजून वकील होते पण महत्वाचे हे 3 वकील होते. आणि हे लष्करी न्यायालयानं मात्र काय केलं, तर आझाद हिंद सेनेतील जे पदाधिकारी होते ते प्रत्यक्षात दोषी सापडतच होते. कारण ते प्रत्यक्षात इंग्रजांच्या विरुद्ध लढलेलेच होते, तेव्हा ते दोषी सापडलेच. त्यामुळं त्यांना शिक्षा ठोठावली ती म्हणजे जन्मठेपीची. शिक्षा ठोठावली. बघा, आझाद हिंद सेनेचे सगळ्या पदाधिकाऱ्यांना मिळून कोणती शिक्षा ठोठावली, लष्करी न्यायालयानं, तर जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पण पुढे काय झालं की भारतीय जनतेचा जो जनक्षोभ झाला, भारतीय जनतेचा म्हणजे असंतोष पसरला. असंतोष कशामुळे पसरला, तर आझाद हिंद सेनेच्या पदाधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा झाल्या, तेव्हा भारतीय जनता नाराज झाली. आणि भारतीय जनता नाराज झाली त्यामुळे सरकारला माघार घ्यावी लागली. आणि
त्यांना काय करावं लागलं तर ह्या आझाद हिंद सेनेतील पदाधिकाऱ्यांना झालेली शिक्षा रद्द करावी लागली. शिक्षा शेवटी रद्द करावी लागली. तर अशा पद्धतीने आपण पाठीमागल्या स्लाइड मध्ये काय बघितलं, आझाद हिंद सेनेची सगळी काम आपण इथं बघितलेले आहेत. आझाद हिंद सेनेची कामं बघितलेत. पण या आझाद हिंद सेनेनं जी कामं केली त्याचा प्रभाव भारतातल्या काही घटकांवर पडला. आणि त्यांनी भारतामध्ये काय उठाव घडवून आणले त्याची पण माहिती बघणं गरजेचं आहे. तर त्याची माहिती आपण लगेच बघूया. तो म्हणजे हा नौसैनिकांचा उठाव. 1946 ला जो नौसैनिकांचा उठाव झाला तो कुणामुळे झाला तर आझाद हिंद सेनेच्या प्रभावामुळेच झाला. आझाद हिंद सेनेचा प्रभाव हा सैन्यांमधीलच, नौसैनिक म्हणजे सैनिकच आले, समुद्रातले सैनिक आले, तर या नौसैनिकांवर त्यांचा प्रभाव पडला आणि यांनी उठाव केला. तर बघा, आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून नौसैनिकांमध्ये व वायू सैनिकांमध्ये म्हणजे हवाई दलातील जे सैनिक होते त्यांच्यामध्ये काय झालं, ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला. बघा, आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतूनच नौसैनिकांमध्ये व वायू सैनिकांमध्ये काय झालं, ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला. आणि त्यातूनच काय झालं तर 18 फेब्रुवारी 1946 ला मुंबईमधील तलवार या युद्धनौकेवर उठाव झाला. 18 फेब्रुवारी 1946 ला मुंबईमधील तलवार या युद्धनौकेवर उठाव झाला. तो उठाव झाला कुणाच्या प्रेरणेतून, आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतूनच हा उठाव झाला. आणि त्या उठावात काय केलं, तिरंगी ध्वज फडकावून ब्रिटिश सत्तेविरुद्ध घोषणा दिल्या गेल्या. तर मुंबईमधल्या तलवार या युद्धनौकेवर 18 फेब्रुवारी 1946 ला नौसैनिकांनी उठाव केला आणि त्या युद्धनौकेवर काय केलं, तिरंगी ध्वज फडकवला आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध घोषणा दिल्या. त्यामुळं ब्रिटिश सरकारनं काय केलं तर लष्कर पाठवलं. त्या युद्धनौकेवर लष्कर पाठवून या नौसैनिकांवर काय केलं, गोळीबार केला. ब्रिटिशांनी काय केलं, नौसैनिकांवर लष्करातर्फे गोळीबार घडवून आणला. पण नौसैनिकांनी पण काय केलं, गोळीबारानंच उत्तर दिलं. आता हे मुंबईतल्या तलवार या युद्धनौकेवर जे युद्ध सैनिकांनी बंड पुकारलं होतं त्याला मुंबईमधल्या मुंबईमधील कामगार आणि सामान्य नागरिकांनी पाठिंबा दिला. हे जे नौसैनिकांनी बंड केलं होतं 1946 ला, त्या बंडाला मुंबईमधल्या कामगार आणि सामान्य नागरिकांनी पाठिंबा दिला. पण पुढं काय झालं तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीने काय केलं, नौसैनिकांनी आपली शस्त्रे खाली ठेवली. ते कुणामुळं, सरदार पटेल यांच्या मध्यस्थीमुळं. तर बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांची मध्यस्थी इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे काय केलं, नौसैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली. आता मुंबईमधील नौसैनिकांनी जो तलवार युद्धनौके उठाव केला होता त्याला बॅकिंग देण्यासाठी बघा कोणी कोणी काय काय केलेलं आहे. तर मुंबईतील नौसैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ इत्यादी ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनीही संप पुकारला. बघा, मुंबईतील सैनिकांचा जो उठाव होता त्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी हवाई दलातील काही अधिकाऱ्यांनी सुद्धा संप पुकारला. पण हवाई दलातील कोणत्या ठिकाणच्या तर दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ इत्यादी ठिकाणच्या ज्या हवाई दलातील अधिकारी होते त्यांनी सुद्धा संप पुकारला. तर अशा पद्धतीने काय झालं, 1946 ला ह्या घडामोडी घडल्या. म्हणजे 1946 ला नौसैनिक सुद्धा इंग्रजांच्या विरोधात गेले, हवाई दलातील अधिकारी सुद्धा इंग्रजांच्या विरुद्ध गेले, सामान्य जनता तर इंग्रजांच्या विरोधातच होती. त्यामुळे इंग्रजांच्या एक गोष्ट लक्षात आली की भारतीयांना तर स्वातंत्र्य देण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही असं इंग्रजांच्या लक्षात यायला लागलं. बघा, 1942 ला हे आंदोलन सुरू झालं होतं. 1942 ला चलेजाव आंदोलन सुरू झाल्यानंतर पुढल्या घडामोडींमुळे ब्रिटिशांना काय झालं, ब्रिटिशांना वाटू लागलं की आपली सत्ता फार काळ टिकवता येणार नाही याची जाणीव झाली. बघा, 1942 पासून ते 1946 पर्यंतच्या ज्या घडामोडी आहेत, 1942चं चलेजाव आंदोलन असेल किंवा तिथून पुढे आझाद हिंद सेनेचं आंदोलन असेल किंवा नौसैनिकांचा उठाव असेल, त्यांना हवाई दलातील अधिकाऱ्यांनी दिलेला पाठिंबा असेल, या सगळ्यांमुळं इंग्रजांच्या हे लक्षात आलं की भारतातील सत्ता आपल्याला फार काळ टिकवता येणार नाही, सत्ता लवकरात लवकर सोडली पाहिजे.
तर बघा मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण आझाद हिंद सेनेविषयी माहिती बघितली. आझाद हिंद सेना आणि त्यांनी केलेल्या कार्याचा भारतातल्या इतर घटकांवर पडलेला प्रभाव याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.